नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। काही वनस्पती अशा आहेत की ज्यांचा लेप लावल्यानंतर हाड जरी समजा कुठं क्रॅक झाला असेल तरी ते हाड ओके होतं। तुम्हाला एक त्यातला उपाय सांगतो। पिंपळाचं खोड असते ना, त्याच्यावर मारायचं, त्याचा चीक येतो बघा। कुणाचं जर हेअर क्रॅक असेल काय असेल तर त्याच्यावर तो लेप लावायचा आणि 21 दिवस तो हात बांधायचा। 21 दिवसात ओके आणि विदाउट साइड इफेक्ट, कुठल्याही प्रकारचा खर्च न होता। पाय मुरगळला काय झालं, तुम्ही बघा की पूर्वी जे जे काय रक्तचंदन वगैरे असं लावायचं ना, तर असं काही करायचं नाही। गूळ, चुना, लक्षात घ्या, गूळ, चुना, लवंग आणि दालचिनी हे मिक्स करायचं। गूळ आणि चुना माहितीये, चुना थोडा घ्यायचा, गूळ, चुना, लवंग आणि दालचिनी ह्याची पावडर करायची। लवंग दालचिनीची पावडर करायची, मिक्स करायचं, ते थोडंसं गरम करायचं आणि ते लावायचं। 3 दिवसामध्ये पाय ओके, मुरगळ्याला पाय। आता साध्या साध्या गोष्टी आहेत। विंचू चावल्यानंतर बघा की बरेच लोकांना वेदना खूप होतात, त्रास खूप होतो, विष वगैरे तुम्हाला वाटतंय, तर विंचू चावलेल्या माणसाला सफरचंद खायला द्यायचं, 1 मिनिटामध्ये ओके होतोय। काही करायची गरज लागत नाही, काही करायची गरज लागत नाही। इकडं खाल्लं की तिकडं वेदना लगेच थांबतात, करून बघा। मधमाशी चावते, बऱ्याच लोकांना मधमाशी चावल्यानंतर बघा सुजतो, चेहरा सुजणे वगैरे काय काय होतं, बरेच लोकांना ऍडमिट करावं लागतं। साधी गोष्ट आहे, लिंबूवरती मीठ टाकायचं आणि जिथं चावले तिथं चोळायचं, 1 मिनिटात ओके, सूज येणार नाही, दुखणार नाही, काही त्रास होणार नाही। ह्याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे? ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी परत लिंबू घ्यायचं, त्याच्यावर सैंधव मीठ टाकायचं, आता चोकून खायचं, परत टाकायचं, चोकून खायचं। 3 दिवसामध्ये रक्त पडणं वगैरे सगळं बंद। 7 दिवस केला तर मूळव्याध एकदम ओके। फक्त 1 महिना मिरची खाणे नाही, 1 महिन्यानंतर काही खाल्लं तरी चालेल, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। असे खूप सारे इलाज आहेत जे आपण करू शकतो आणि हे जे इलाज आहेत ते आमच्या तोडकर संजीवनी कोल्हापूरच्या आमच्या केंद्रामध्ये आहेत। जे गुडघेदुखी, कंबरदुखी, स्लीप डिस्क आहे म्हणून बरेच महिला वर्ग बघा वाकून चालतात, काय काय बरेच प्रयोग करतात, तर त्याच्यापेक्षा विनंती करतो की प्रॉपर ट्रीटमेंटसाठी फक्त एकदा येणे आणि साध्या साध्या गोष्टीतून आपण हे करणे। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर उष्णतेमुळे बघा की मूळव्याध हे उष्णतेमुळे होतं, थायरॉइड उष्णतेमुळे होतो, शुगर, बीपी सुद्धा या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना अटॅकचं प्रमाण वाढतं बघा। तर शरीर थंड ठेवायला बघायचं, कॅल्शियम भरपूर असलं पाहिजे, संसारात राम आला पाहिजे, याच्यासाठी आपण आवळ्याचा सुद्धा उपयोग करतो। ज्यांना कुणाला जर समजा आवळा रस कधी पिता का हो तुम्ही? आवळ्याचं सरबत पिता का या दिवसांमध्ये? आवळा सरबत थोडं प्या, सगळ्यांनाच सांगतो। रोज काय करायचं, आवळ्याचा एक म्हणजे अर्क मिळतो, आवळ्याचा ज्यूस मिळतो, ज्यूस 1 टोपण ज्यूस घ्यायचं, 1 ग्लास पाण्यात टाकायचं, थोडं त्याच्यात साखर मीठ घातलं तर सरबत, आवळा सरबत तयार होतो। असा सरबत जर समजा तुम्ही सकाळी पिला, दिवसभर उन्हात किती काम केलं तर तुम्हाला त्रास होत नाही, किंवा या दिवसांमध्ये कॅल्शियम तुमचं जळलं जात नाही, कॅल्शियम खराब होत नाही, तर आवळा सरबत तुम्ही घ्या। जर पाहिजे असेल तर मी आणलेलं आहे, स्वस्तात आहे, चांगलं आहे, आवश्यकता असेल तर घ्या। मी काय असं विकायला आलेलो नाहीये, त्या मला वाटतंय, कारण जिथं जिथं मी व्याख्यानाला जातो माझ्याकडून काही ना काहीतरी माणसं म्हणतात की काय हे आहे का, ती आहे का, तर हे आवळा आहे। आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हटलं तर सगळ्यांना अजून एक सांगतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत रासायनिक खतं वापरून, औषध फवारणी करून जो भाजीपाला येतो, बरेच लोक हॉटेलला जेवतात, जेवायला हरकत नाही, पण टेस्टिंग पावडर हल्ली वापरली जाते, बाहेरचं खाणं होतं, कधी कधी वेळी अवेळी जेवण होतं, झोप नीट नाही, आणि ह्या सगळ्याचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात। बऱ्याच लोकांना व्यसनामुळे खूप साईड इफेक्ट होतात। काय काय डान्स करत करत नंतर इकडनं बोंगा आला की मग कळतंय, मग नंतर मध्ये का खाल्ली, तर हे असे साईड इफेक्ट आहेत, ह्याच्यापासून तुम्ही लांब राहा। आणि हे जर तुम्हाला, यासाठी सुद्धा निसर्गात बऱ्याच वनस्पती आहेत, ज्या वनस्पती म्हणजे त्यात तुम्हाला जंगली तुळस माहिती आहे का? कोणी बघितली का? कमीत कमी 10 ते 12 फूट उंची असते, माहिती आहे तिची? बघितली का कोणी? खूप
अशा जंगली वनस्पती ज्या आहेत त्या जंगली वनस्पतींचा उपयोग जी खूप थंड असते, खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच असं ते पेपरमिंटची गोळी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, अशा तुळस आहेत का माहिती तुम्हाला? 12-13 प्रकारच्या तुळस असतात, त्यातली ही एक तुळस आहे. अशी तुळस असेल किंवा अजून बरंच काय तर अशा वनस्पती आपल्याला हे साईड इफेक्ट पासून तुळस वगैरे लांब ठेवू शकतात. घरी तुम्ही तुळस खाऊ शकता. किंवा अजून एक साधा सोपा मार्ग, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कोटा साफ व्यवस्थित व्हावा, आतली घाण निघून जावावी कोट्यातली, कारण आपण जे खातो ते कचराच असतो जवळपास, ते कुठेतरी त्याचा साईड इफेक्ट होऊ नये, आपल्याला कुठले आजार होऊ नयेत, रोग होऊ नयेत असं जर वाटत असेल तर अशा वनस्पतींचा उपयोग करा. नसेल तर त्यासाठी जडीबुटीयुक्त म्हणून एक चूर्ण आहे आमचं, जडीबुटीयुक्त एकदम स्वस्त, फक्त 25 रुपयामध्ये. आज ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळेल. तर ते जडीबुटीयुक्त चूर्ण तुम्हाला हवं असेल तेही आणलेलं आहे. सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते खाल्ल्यानंतर पचनक्रिया व्यवस्थित चालते, सगळं घाण व्यवस्थित तुमचं निघून जाते, कोटा साफ व्यवस्थित होतो, साईड इफेक्ट पासून तुम्ही दूर राहू शकता. कुठल्याही प्रकारचा व्यसन असू दे, काही असू दे, कशाचाही तुमचा अन्न धान्य पाणी कशाचाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. त्यासाठीच ती वनस्पतींपासून बनवलेलं आहे, प्युअर वनस्पतींपासून बनवलेलं जडीबुटीयुक्त चूर्ण तुम्ही घेऊ शकता. सर्दी खोकल्यासाठी पण ते चांगलं आहे बऱ्यापैकी. तर तेही आणलेलं आहे खूप कमी किमतीमध्ये. मी जे देतो ते खूप कमी किमतीमध्ये. पैसा खूप कमवायची इच्छा नाही, मुलाबाळांना खूप साठवून ठेवायचं नाही, आता त्यांना साठवून ठेवायचं नाही, उद्या उठून मी मेल्यावर त्यांची भांडणं लागायची. बरोबर आहे ना? आणि मला माझ्या वडिलांनी काही दिलं नव्हतं म्हणून मी कमवायची अक्कल मला आली. मी जर माझ्या मुलांना दिलं तर त्यांना कमवण्याची अक्कल येणार नाही. ते आयतं मिळाल्यानंतर ते जडीबुटी सोडून दुसरंच चालू करलं. बरोबर आहे का नाही? म्हणून नाही, जे आहे ते मी सगळं स्पष्ट बोलतो. आजपासून प्रत्येकाला सांगतो की विनंती करतो, पाया पडतो, हसत खेळत जगा, आनंदात जगा. आजार कुठलाही असू दे, काही असू दे, आयुर्वेदिक घ्या, कुणाचंही घ्या, पण आयुर्वेदिक घ्या. साईड इफेक्ट होईल असं काही करू नका. आणि कुठल्याही गोष्टीवरती ग्रंथात लिहिलेल्या खूप म्हणजे उपचार पद्धती आहेत, ज्या उपचार म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असू दे, तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल, असणार, शेवटपर्यंत राहणार. त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आजपासून डोक्यातनं आजार काढा. मला जवळपास दीड तास मला ऐकलात, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. साहेब आपणही बोललात, मला मनपूर्वक आभार व्यक्त करतो सगळ्यांचे. आणि मी आपली रजा घेतो. तोडकर संजीवनी लक्षात ठेवा, आजपासून आयुर्वेदाबद्दल क्रांती चालू करायची, चळवळ चालू करायची. आयुर्वेदाचा प्रसार प्रचार हा झालाच पाहिजे. करणार की नाही? आणि जे काय असेल ते तुम्हाला माहितीसाठी, अधिक माहितीसाठी तिथं स्कॅनर लावलेला आहे. याच्यावरती तुम्हाला, कारण भरपूर घरगुती उपाय मी सांगत बसतो तर दिवस रात्र पुरणार नाही, तर त्याच्यावरती घरगुती उपाय आहेत. स्कॅनर म्हणजे गुगलचं काढायचं, गुगलला एक कॅमेरा असतो बघा, त्या गुगलच्या कॅमेऱ्यावरती स्कॅन केला तुम्ही, त्याला काय पैसे खर्च होत नाहीत, काय नाही. किंवा फोटो काढून न्या, तो घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फोटोपेक्षा ते गुगलचा कॅमेरा काढायचा आणि त्याच्यावर ते स्कॅन केलं ना, तर तुम्हाला तोडकर संजीवनी मधले सगळी माहिती, म्हणजे कोणत्या आजाराची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर काय आपण घरगुती उपाय केले पाहिजेत, प्रमाण किती घेतलं. आता इथं मी प्रमाण बोलू शकत नाही, तुम्हाला सांगितलं हे घ्या ते घ्या, त्याचं प्रमाण सांगता नाही आलं. इन डिटेल तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यावरती प्रमाणासहित, त्या पानांसहित, त्याच्या फोटो सहित, व्हिडिओ सहित सगळं तुम्हाला बघायला मिळेल की जंगली तुळस कशी असते किंवा ते काय काय कसं असतंय. आज नारळाची मुळी कोणती घ्यायची, त्याचा व्हिडिओ वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळेल. माइंडची ही बरीच लेक्चरं तुम्हाला त्याच्यावरती ऐकायला मिळतील. ते फक्त स्कॅन करून जावा आणि तुम्ही त्यातून तुमचं काय असेल ते म्हणजे घरगुती उपाय करा. मी पाया पडतो, दवाखान्याची वाट आमच्या सुद्धा चालण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करा, ते घ्या. आणि अगदीच काय वाटलं तर तोडकर संजीवनीमध्ये खूप कमी खर्चामध्ये तुमचे उपचार होतील, हेही लक्षात ठेवा. तर त्यासाठी परत एकदा मी आपल्याला विनंती करेन, स्कॅन करा. साहेब आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो, आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद.